बीटाची बर्फी किंवा बीटाची जेली. बीट खायला सगळेच नाक मुरडतात, पण अशा प्रकारे आपण बीटाची बर्फी बनवून मुलांना खाऊ घातले तर मुलं खूप आवडीने खातील आणि खायला पण खूप चविष्ट लागते. त्यासाठी आपण 5 ते 6 बीटं घेतलेली आहेत. बीटं छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्या बीटाला आपण शिलून घ्यायचं आहे. वरचे सर्व कातडं काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे सर्व बीटं मी सोलून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून बीटं घ्यायचे आहेत. बघा, स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा असे छान छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्यात सोपे जाईल. अशा प्रकारे मी सर्व बीटं बारीक छान तुकडे करून घेतलेले आहेत. आता एक मिक्सर जारचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्व बीटचे तुकडे टाकायचे आहेत आणि याची छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत. बारीक होण्यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे. छान फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारचे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपण चाळणीवर किंवा सुती कापडमध्ये छान गाळून घ्यायचं आहे. बीटाचं फक्त आपल्याला पाणी वापरायचं आहे. बघा, छान पाणी गाळून घेतलेलं आहे. आता हे पाणी मी साईडला ठेवणार आहे. इकडे गॅस चालू केलेला आहे. गॅसवर 1 वाटी गूळ आणि अर्धा वाटी पाणी टाकून गूळ छान पाण्यामध्ये मिक्स करून मेल्ट करून घेतलेला आहे. बघा, छान गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि इकडं आपण थोडे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत. ते मी छान कापून घेतलेले आहेत. थोडेसे काजू बदाम आणि बघा छान कापून घेतलेले आहे. आणि आता गॅसवर कढई ठेवून आपण बीटाचं पाणी करून ठेवलं होतं. ते बीटाचं पाणी आता आपण तापवायला ठेवलेलं आहे. गॅस स्लो ठेवला आहे. सुरुवातीला आता आपण गुळाचं पाणी टाकणार आहोत. चाळून टाकायचं आहे. बघा, आणि लगेच आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. बघा, आणि कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं टाकत मिक्स करायचं आहे. गॅस मी आत्ता चालू केला आहे आणि गॅस स्लो आहे. बघा, छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पूर्ण कॉर्नफ्लॉवर मी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. छान हलवत हलवत मिक्स करायचं आहे आणि गॅसला थोडंही सोडायचं नाही. लवकरच बॅटर आपलं घट्ट होते, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं आहे. बघा, कापून ठेवलेले थोडेसे खजूर आणि ड्रायफ्रूट्स आपण टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. चांगलं घट्ट होईपर्यंत आपण छान यांना शिजून घेणार आहोत. बघा, आपलं बॅटर थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर आपण 1 ते 2 चमचा तूप टाकणार आहोत. बघा, बॅटर छान मध्ये मिक्स करून घेणार आहोत. बघा, तूप टाकून छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॅटर छान शिजून घ्यायचं आहे. छान घट्ट होईपर्यंत बॅटर छान व्यवस्थित मिक्स करत करत शिजून घ्यायचं. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावून घेणार आहोत. तेल किंवा तूप, इथं मी तूप लावत आहे. मग आता आपण बनवलेलं बॅटर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बॅटर इतपत घट्ट व्हायला पाहिजे. बघा, पूर्ण बॅटर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. प्लेटला 1-2 वेळ टॅप करायचा आहे. पूर्ण बॅटर व्यवस्थित चौबाजूने सारखं बसलं पाहिजे. बघा, मी एकसारखं करून घेत आहे. आणि आता हे बॅटर वर सजावटीसाठी आपण थोडं काप ठेवले होते काजू बदामचे, ते टाकणार आहोत. बघा, किती छान दिसत आहे. बघा, आता आपण हे एकात पूर्ण टाकून घेत आहे आणि आता हे 1 तासासाठी आपण साईडला ठेवणार आहोत. बघा, 1 तास झालेला आहे. आपलं बॅटर पण खूप छान थंड झालेलं आहे. आता आपण याला कापून घेणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार कापून घेऊ शकता. आता मी इथं छोटे छोटे चौकोनी आकाराचे कापून घेत आहेत. बघा, आडवे उभे मी इथं कापून घेत आहे. आपण आपल्या आवडीनुसार कापू शकता. बघा, किती छान निघत आहे आणि खायला पण खूप छान लागतात आणि हेल्दी पण खूप आहेत. त्याच्यात आपण साखर वापरली नाही, गूळ वापरला. तुम्ही साखर पण वापरू शकता. बघा, अशा प्रकारे आपले तयार झालेली आहे